उल्हासनगर 4 परिसरातील एनसीपी शाळेच्या मागे कपड्याच्या लूम गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीत सर्व लूम जळून खाक झाले। परिसरात प्रचंड धूर पसरलाय। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक जवानांनी आग विझवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेचे नेमके कारण काय अद्याप समजू शकले नाही। अग्निशामक दल आणि पोलिसांकडून आग लागण्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे। 4:23 ला मला कॉल आल्यानंतर सांगितलं पेन्सिल फॅक्टरी उल्हासनगर 4 इथे लूमला आग लागलेली आहे। तेव्हा मी तुरंत केंद्र क्रमांक 4ची गाडी पाठवण्यात आली। नंतर आग मोठ्या स्वरूपात असल्यामुळे मी केंद्र क्रमांक 3च्या 2 गाड्या पाठवून एकूण 4 गाड्या आपल्या देशानं रवाना आल्या। लूमची कंपनी होती, धागा बनत होता, तिथे धाग्याचा कपडा बनत होता त्याचं। आणि ते नुकसान अंदाजे नॉर्मल काय सांगू शकत, मालकाच्या सांगण्यानुसार सांगू शकत नाही। जीवित आणि कुठल्याही प्रकारची नाही। आग आटोक्यात एकदम कंट्रोलमध्ये। विशाल वाघमारे, जनशक्ती, उल्हासनगर।